विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मॅथ्स मध्ये शॉर्टकट असतात का? आहेत तर द्या ना आमच्याकडे शॉर्टकट. आम्हाला द्या शॉर्टकट. एखादी पीडीएफ असेल तर प्रोव्हाईड करा. बरीच मुलं असं सारखं म्हणतात बरं का. मी तुम्हाला सांगतो, शॉर्टकट आहेत रे, बट डायरेक्टली शॉर्टकट करण्यात काहीही अर्थ नाहीये. आजच्या लेक्चरमध्ये आपण शॉर्टकट तयार करायचे आहेत, लक्षात घ्या. तयार करायचे आहेत. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. पहिलंच महत्वाचं सांगायचंच राहिलं, की WhatsApp ग्रुप आपला जॉइन करायला विसरू नका बरं का, लक्षात घ्या. जर तुम्ही मला व्यवस्थित फॉलो केलं ना, तर COEP CS फिक्स आहे. ज्यांनी व्यवस्थित फॉलो केलं त्यांना यावर्षी सुद्धा COEP CS मिळालेलं आहे. दरवर्षी आपला रिझल्ट एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या बेस्ट चॅनलला फॉलो करताय. आता तुम्ही म्हणाल सारखं स्वतःला बेस्ट, बेस्ट म्हणताय. हां, मला बनायचं आहे बेस्ट. त्यासाठी लागणारं सगळं कष्ट घ्यायची माझी तयारी आहे. मी हार्ड करणार आहे. अरे पण हे मला तुमच्याकडून हवंय. काय हवंय? की मला चांगला स्कोर करायचा आहे. मी त्यासाठी काहीही अभ्यास करायला तयार आहे. तुम्ही सांगाल ते करायची माझी तयारी आहे. माझी बी तयारी आहे. मला माझं चॅनल पुढे न्यायचंय. तुमची तयारी आहे. तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे असं व्हायलाच पाहिजे, लक्षात घ्या. करूया सुरुवात आपण. पहिलं न्यूमेरिकल बघा, की dy/dx व्हॅल्यू -y/x. अरे, मी तर काहीतरी वेगळंच बोललो ना. मायनस वाय अपॉन एक्स बोललो का मी? पण थांबा, इथं तर काहीतरी वेगळंच दिलंय. सांगतो. फक्त न्यूमेरिकल कडे बघा. वरती काय दिसतं रे? एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे रे? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. बर. इथं बघा वरती कोण आहे? एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4. खाली कोण आहे? एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4. बर. प्लस मायनस दिसतंय मला. इथं पण प्लस मायनस दिसतंय. अरे वा! टाइप ओळखायला शिका. आता या सगळ्यामध्ये तुम्हाला कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडोच दिसणार आहे, लक्षात घ्या. प्लस म्हणजे कॉम्पोनेंडो आणि मायनस म्हणजे कोण? डिव्हिडेंडो, हे लक्षात घ्या. मग चला शॉर्टकट तयार करायचं आपल्याला. परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. ही PYQ तुम्हाला CETच्या प्रश्नामध्ये सापडेल. सोडवायला सुरुवात करूया. मी पहिल्यांदा काय करतोय, त्यांनी जो डाटा दिलाय तो लिहितोय. लॉग टू द बेस 10 x cube minus y cube divided by x cube plus y cube, and that equals to 2. That equals to 2. बरं, हा आहे लॉगॅरिथम फॉर्म. त्याला मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. कसं करायचं माहितीये का? लॉगच्या समोरचा नंबर आहे तसा लिहायचा. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवाइड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. पण दॅट इक्वल्स टू बेस कोण आहे? हा, त्या बेसची ही पॉवर असते, म्हणजे 10⁻²/1. कळालं का? इथं 5 असतं तर 5⁻2 असतं. 3 असतं तर 3⁻2 आहे. 10 आहे म्हणून 10⁻2 आहे. कळालं का सांगा मला? ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, की लॉगॅरिथमला मी एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये केलंय. आता मला ना कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो जर करायचं असेल, तर मला वरती प्लस पाहिजे आणि खाली मायनस पाहिजे. मग चला, हे प्लस वर जाईल, म्हणजे वर येणार एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. डिनॉमिनेटरमध्ये एक्स क्यूब मायनस वाय क्यूब दॅट इक्वल्स टू 1/100. 1/100. 1/100. कळालं इथपर्यंत? कळालं? म्हणजे मला वरती प्लस पाहिजे, खाली मायनस पाहिजे. समजा इथं लॉग दिला, एक्सपोनेन्शियल मध्ये कन्व्हर्ट केलं. साइन इन्व्हर्सचं साइन केलं असतं, कॉस इन्व्हर्सचं कॉस केलं असतं, टॅनचं इन्व्हर्स केलं असतं. इथं मला या अशाच टर्म पाहिजेत. भले तिथं क्यूब असू दे, स्क्वेअर असू दे, स्क्वेअर रूट असू दे, क्यूब रूट असू दे, रेस टू 4 असू दे, तर रेस टू 5 असू दे, काही बी असू दे. आता बाय कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. बाय सी अँड डी म्हणजे कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो लिहा बरं का. बोर्डला नाही चालणार, सी अँड डी बरं का. मग मी न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड केला की मला असं मिळणार. कारण ह्यालाही कॅन्सल होईल ना, मग एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब 2x3. पण न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मायनस करताना या मायनसचं प्लस होईल आणि या दोघांची होईल ऍडिशन. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करा आणि न्यूमरेटर मधूनच डिनॉमिनेटर मायनस करा. मिळाले का नंबर बघा पाहिजे ते. मग या 2 ला 2 कॅन्सल करा. मग एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब दॅट इक्वल्स टू 101 अपॉन 99. चला, मी इथपर्यंत तुम्हाला आणून ठेवलंय. इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. आता करायचंय काय मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला dy/dx इक्वल्स टू y अपॉन x पाहिजे असेल, y अपॉन x, तर याचं क्यूब रूट काढायचं. बघा मी इरेज करणार आहे ते सगळं, कारण प्रॉब्लेम वेगळा आहे. पण मी तुम्हाला वेगळं शिकवायला लागलोय. जर या सगळ्यांचं उत्तर y अपॉन x येतं, याचं उत्तर y अपॉन x येतं, याचं उत्तर y अपॉन x येतं, याचं उत्तर y अपॉन x येतं, या सगळ्या प्रश्नांचं डेरिव्हेटिव्हचं उत्तर y अपॉन x येतच. मग हे काय प्रकार आहे ते पण सांगतो, पण पहिला y अपॉन x प्रूव्ह करून दाखवतो. काढा क्यूब रूट. मग एक्स क्यूब, एक्स क्यूबचं क्यूब रूट एक्स, वाय क्यूबचं वाय, आणि दॅट इक्वल्स टू क्यूब रूट मध्ये हा नंबर 101 मायनस 99. काढा, आता डिफरन्शिएट करा.
मग डिनॉमिनेटर तसाच यू अपॉन व्ही रूल वापरतोय. डिनॉमिनेटर तसाच, न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस न्यूमरेटर तसाच, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx अपॉन वायचा स्क्वेअर आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. चला या 0 ने इकडे मल्टिप्लाय सॉरी या y स्क्वेअर ने इकडे मल्टिप्लाय करा 0 येणार. मग y मायनस x dy बाय dx इक्वल टू 0. मायनसचा प्लस करा म्हणजे y इक्वल्स टू x dy बाय dx इंटूचा अपॉन करा. आलं का y बाय x? म्हणजे या प्रत्येक न्यूमेरिकलचं उत्तर y बाय x येणार आहे. आणि सांगतो जेव्हा पहिलं बघा y अपॉन x कळालं का तुम्हाला? इंटू वायचा अपॉन y होणार आणि मला इथं लिहितोय बरं का मी पूर्ण इरेज करणार आहे. मग dy बाय dx ची किंमत y अपॉन x आली. चला इक्वेशन 1 म्हणूया आपण. आता परत शॉर्टकट सांगतो. जर dy बाय dx ची व्हॅल्यू जर y अपॉन x असेल तर सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 येतं. सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगतो परत. डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर बघा. न्यूमरेटर तसाच सॉरी डिनॉमिनेटर तसाच न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर तसाच इंटू डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह आणि अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. माहित नसेल तर यू अपॉन व्ही रूल पहिला फॉलो करा 11th मधला बरं का. शानपणे dy बाय dx ची व्हॅल्यू काय y अपॉन x. जर इथं मी y अपॉन x टाकलं बघा. इथं जर मी y अपॉन x टाकलं तर x लेस कॅन्सल y उरल आणि y मायनस y किती रे 0. मग मला तुम्हाला काय शिकवायचंय की जर पहिलं डेरिव्हेटिव्ह y अपॉन x आलं तर सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 येणार. स्क्रीनशॉट काढला का? स्क्रीनशॉट पटकन काढा. ओके स्क्रीनशॉट पटकन काढा याचा. पण थांबा आता तुम्ही स्क्रीनशॉट काढलाय असं मी इमॅजिन करतो. नसेल काढला तर पहिला काढा. नसेल तर काढा. ओके. मग आता मी काय म्हणतोय बघा. आपल्याला तर प्रूव्ह दॅट मध्ये त्यांनी तर वेगळं दिलंय. 99 पाहिजे मला. 101 पाहिजे मला. मग हे आकडे जर मला पाहिजे असतील तर 99 इकडे जाऊ देत. म्हणजे असं येईल. काय येईल? 99 एक्स क्यूब येईल. 99 एक्स क्यूब. दॅट इक्वल्स टू मायनस 101 वाय क्यूब येईल. हे इकडे जाऊ दे. मायनस एन वर दिलंय मी. आता काढा डेरिव्हेटिव्ह. 99 तसंच ठेवा. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 101 तसंच ठेवा. वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर dy बाय dx. आता काय होणार बघा. या 3 ला फक्त हे 3 काय होईल कॅन्सल होईल. मग 99 एक्स स्क्वेअर आहेत इथं. हे मायनस साइन मी वर सुद्धा देऊ शकतो. अपॉन करा 101 वाय स्क्वेअर दॅट इक्वल्स टू शिल्लक राहिलंय dy बाय dx आणि तेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आलाय. अख्खा टाइप तुमच्या लक्षात आलेला आहे. पूर्णपणे टाइप तुमच्या लक्षात आलेला आहे. मग सांगा ना काय अवघड आहे? करूया का? लगेच न बोलता पट, 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 पट. एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 डिवाइड बाय एक्स रेज टू 4 मायनस वाय रेज टू 4 इक्वल्स टू 25. बेस रेज टू पॉवर 5 चा स्क्वेअर 25 अपॉन 1 करा कॉम्पोनंट आणि डिव्हिडंड. वर येणार 2x रेज टू 4 खाली येणार 2y रेज टू 4 वरती 25 मध्ये 1 ऍड करा 26 25 मधून 1 मायनस करा 24 आलं. आला का नंबर मी आला की 2 ला 2 कॅन्सल करा म्हणजे मला x रेज टू 4 डिवाइडेड बाय y रेज टू 4 दॅट इक्वल्स टू 13 बाय 12. जर मला 13 बाय 12 नको असतं तर dy बाय dx व्हॅल्यू y अपॉन x आली असती. y अपॉन x आली असती लक्षात घ्या. आणि ज्याचं पहिलं डेरिव्हेटिव्ह y अपॉन x येतं त्याचं दुसरं डेरिव्हेटिव्ह 0च येतं हे लक्षात ठेवा. काय येतं? 0. बर. पण मला 12 पाहिजे. पाहिजे ना घ्या की इकडं मग. 12 x रेज टू 4 दॅट इक्वल्स टू 13 y रेज टू 4. काढा डेरिव्हेटिव्ह. x रेज टू 4 चं डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब. y रेज टू 4 चं 4y क्यूब dy बाय dx. 4 ला 4 कॅन्सल म्हणजे इकडं 12x क्यूब. अरे पण मायनस साइन कुठनं आणलंय मी? मायनस साइन कसं आणलं? हे मिस्टेक आहे बरं का लक्षात घ्या. आपलं बरोबर आहे. आपलं बरोबरच आहे. जर वरती मायनस आणि खाली प्लस असतं ना तर आलं असतं मायनस साइन. नाहीतर येत नाही. तुम्ही कुठल्याही वेबसाईटवर जाऊन चेक करा आणि मला सांगा परत हां. म्हणजे हे 13 इकडे येतील खाली. 13y क्यूब आणि दॅट इक्वल्स टू dy बाय dx हे तुमचं आन्सर. बर. और 10च मिनिटं झाली. 10 मिनिटात केवढा मोठा टाइप आपला कव्हर झालाय. सोडवूया का हा पण प्रश्न? सोडवूया. हे साइन इकडे गेल्यावर साइन इन्व्हर्स साइन इन्व्हर्स आहे तर साइन होतील. बघा आता वरती मायनस साइन दिलंय आणि इकडे खाली असं दिलंय. बघू काय होतंय बघू आपण हां. x रेज टू 5 प्लस y रेज टू 5 पाय म्हणजे 180 180 ला 6 ने डिव्हाइड करा 30 आणि साइन 30 म्हणजे इथं हाल्फ येईल. आता येईल, आता येईल. आता येईल मायनस साइन बरं का लक्षात घ्या. तरी पण मला खात्री वाटत नाही मायनस साइन नाही येणार. पहिला इन्व्हर्ट एंडो करूया आपण. म्हणजे x रेज टू 5 वरती जातील y रेज टू 5 x रेज टू 5 प्लस बरं का आणि मायनस दॅट इक्वल्स टू 2/1 करा कॉम्पोनंट आणि डिव्हिडंडो.
कॉम्पोनंटो आणि डिव्हिडंडो करताना जेव्हा न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मी ऍड करतो तेव्हा हे मिळणार. जेव्हा ह्याच्यातून हे मी मायनस करतो तेव्हा मला हे मिळणार. हे कॅन्सल होतं मायनस केल्यावर. आणि दॅट इक्वल्स टू मला वरती 2 + 1 आणि 2 - 1 मिळणार आहे. मिळालं की 3 मिळालं. 2 ला 2 कॅन्सल. मग x⁵ अपॉन y⁵ दॅट इक्वल्स टू 3/1 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग x⁵ दॅट इक्वल्स टू 3 × y⁵. काढा डेरिव्हेटिव्ह 5x⁴. 5y⁴ dy/dx. 5 ला 5 कॅन्सल. 3y⁴ खाली आलंय का? आलंय. मग तुम्हाला आता काय करायचंय? सोडवा की हे सगळे प्रश्न. या प्रत्येकामध्ये dy/dx व्हॅल्यू y/x येणार जर प्रूव्ह करायचं असेल तर. ओके. नाही तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय करावं लागेल? मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. मग चला दुसऱ्या टाइपमध्ये हे पण कव्हर होतंय. पण थांबा ना, मी तुम्हाला काय विचारतोय बघा. चला याचं उत्तर मला हवंय. याचं उत्तर मला हवं आहे. क्लिअरली हवंय लक्षात घ्या. मी सांगतो, मी नाही देणार सोडून तुम्हाला. तुम्ही पहिला हे जर तुम्हाला जमलं, तर याचा पार्ट 1 तुम्ही बघितलाय. हे जर नाही जमलं, तर पार्ट 1 नाही तुम्ही बघितला. मला अजून वाटतंय पुस्तकातला प्रॉब्लेम आहे. फक्त इथं च्या ऐवजी ई लिहिलंय. म्हणजे तुम्हाला सांगू का? मला dy/dx ची व्हॅल्यू -y/x मिळते. पहिल्या पार्टमध्ये बघा मी पुस्तकात पानभर मोठं गणित आहे. त्याला मी एकदम 2-4 स्टेपमध्ये सोडवून दाखवलंय बरं का. चला याला डिफरन्शिएट करूया. त्याने डबल डेरिव्हेटिव्ह विचारलंय बरं का. मग आता बघा. d²y/dx². मायनस साइन ब्रॅकेटच्या बाहेर ठेवलंय हां. मायनस साइन हे ब्रॅकेटच्या बाहेर ठेवलंय. आता बघा u/v रूल. व्ही तसंच ठेवा आणि न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह dy/dx मायनस न्यूमरेटर तसाच x⁴ आणि अपॉन कोण आहे? x². सगळ्याच ठिकाणी x आहे रे. आता यात dy/dx व्हॅल्यू टाकूया. ती -y/x आहे. म्हणजे बघा डबल डेरिव्हेटिव्हचा आन्सर बघा. हे मायनस साइन, हे x तसंच. dy/dx व्हॅल्यू पुन्हा ब्रॅकेटमध्ये -y/x -y/x². डायरेक्ट सांगतो x ला x कॅन्सल. -y -2y. पण त्या -2 चं या मायनसमुळं +2y होणार अपॉन x² ऑप्शन सी करेक्ट आहे. आलं का? पुस्तकातलं सॉल्व्ड प्रॉब्लेम आला का परीक्षेत? नेहमीच आलाय. 80% प्रॉब्लेम पुस्तकातले ॲज इट इज असतात. मग कोण करणार? करायचं कोणी? आपल्याला करायचंय लक्षात घ्या. ओके. चला मग बघा बघू. बघा बघू मी तुम्हाला सांगतो पुस्तकातलाच प्रॉब्लेम ॲज इट इज आहे का बघा. जेव्हा मी एखादी स्लाइड सिलेक्ट करतोय ना, तेव्हा ह्या व्हाईटमुळं ब्राईटनेस जरा कमी जास्त होतोय बरं का. आपल्याला तो चेंज करायचा आहे मी तुम्हाला सांगतो किंवा तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा बरं का तुम्हाला जर खूपच फ्लक्च्युएटिंग वाटत असेल तर. नीट बघा हा पुस्तकातला सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. x² + y². x² + y². x⁴ + y आहे तसं ॲज इट इज. थांबा. पुस्तकातला सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम पोपटासारखा पाठ करू नका रे बाळांनो. तुम्हाला डोकं वापरता आलं पाहिजे. इथं बघा काय आलंय. x² y² = 1. आता मी त्याला कसं करतोय बघा. x² y² = 1 आहे ना. स्क्वेअर रूट काढूया. xy = 1 येणार. मग पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म तशीच, पहिल्याचं x⁴ दॅट इक्वल्स टू 0 प्लस yचं -y होऊ दे अपॉन x येणार. आन्सर बी करेक्ट आहे. मग बघा ना dy/dx इक्वल्स टू -y अपॉन x. आन्सर फिनिश. मग आता काय? जो घेतला ना कॉम्पोनॅन्डो अँड डिव्हिडेंडो. हा मोठा टाइप आहे बाळांनो. आला पाहिजे. आत्ताच परफेक्ट करा. बोर्डला 3 मार्काला ते न्यूमेरिकल येतंय आणि सीईटीला 2च मार्काला. सीईटीला काही असू दे 2च मार्क असतात हे लक्षात आहे तुमच्या. मग हे सगळं करा तुम्ही. ऑल द बेस्ट.